इतक्या सुंदर सुंदर फॉरेनर्स आहेत ना. त्यामध्ये माझी तिबक कसली भारी आहे सांगते. मयू कसली भारी, कसली उंच आहे, कसला कलर आहे. चाल करतय सगळे जाम झाले इथे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. आणि आज आहे आपला गोव्यामधला लास्ट डे. काय झालं काय सो आज आहे आपला गोव्यामधला लास्ट डे. आणि आता मी परत तोच ड्रेस घातलाय कारण की का माहिती आहे का, मला ज्या व्हिडिओ बनवायच्या होत्या ना त्या काला मला बनवताच नाही आल्या. सो आता शोधण्यामध्ये एवढा वेळ गेला, पूर्ण लाईट निघून गेला मला असं, आणि मग व्हिडिओच नाही बनवता आल्या, फोटो. आणि मेन म्हणजे मला एक पेपर पाहिजे होता, त्याच्यावरती मी ती रील बघितलेली. ते असं हात हे करतात फेविक्विक वगैरे, फेविक्विक नाही सॉरी फेविकॉल लावून, आणि मग त्याच्यावरती ती सगळी वाळू वगैरे टाकतात. ती व्हिडिओ मला मेन बनवायचीच होती, पण आम्हाला ते पण भेटत नव्हतं. त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप उशीर झाला. आणि जेव्हा आलो ना तोपर्यंत तर लाईट गेलेला होता. मग केक तर नाही भेटलं, पेस्ट्री भेटली. पण ठीक आहे, छान असं क्यूट असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि आता इथून मस्तपैकी नाश्ता करूयात आणि निघूयात काबू दे रामा. आणि गाईज इथे इतक्या सुंदर सुंदर फॉरेनर्स आहेत ना, मला तर खूप आवडलं. मी बघून एवढी खुश झाले. काय त्यांची हाईट आहे, काय त्यांचा कलर आहे, आणि आपण त्यांच्या सोबत एकदम असेच कलर त्यांचे एकदम ब्राईट, खतरनाक म्हणजे खतरनाक आहेत. आणि मेन म्हणजे आपण इंडियन्स काय होतो, आपण लगेच काळे पडतो आणि ते लाल होतात का दिसतात ते लोक. इतके सुंदर सुंदर आहेत ना, गोरे गोरे. आणि मी मयूला दाखवते, मयू तिबक कसली भारी आहे. हेच मला सांगते, मयू कसली भारी, कसली उंच आहे, कसला कलर आहे. पागल. मला बोलतेय मी बघते तर तुला बघायला काय प्रॉब्लेम आहे. बोलते बघा त्याच्यात काय का, मी दाखवते ना तुला, बायको दाखवते तुला, बघायचं. बघतो ना बघ, दुसऱ्यांची बायका म्हणतात बघू नकोच, मी सांगते बघ कसली भारी आहे. असं बायकोला बाहेर घेऊन ये, मग तुला प्रॉफिट होईल. ही आमची 3rd अॅनिव्हर्सरीची एक मेमरी आहे जी आम्ही कॅप्चर केली आहे, की आम्ही 3rd अॅनिव्हर्सरी आम्ही कशी सेलिब्रेट केली. आणि हे बघा मस्तपैकी. पण ह्याचा आम्ही व्लॉग मध्ये व्हिडिओ नाही घेऊ शकलो बिकॉज ऑफ दोन्ही कॅमेरे नव्हते आम्ही लावू शकत. का बघतो चाल करतय. ठेव ना थांब जरा शांतता घे ना, जीवाला आधार विधार दे, काहीतरी ठेव जरा. मस्त आधार विधार नसतो. सो काय ते मस्त आम्ही केलेलं आहे. आणि काय नाही, ह्याची व्हिडिओ तुम्ही इन्स्टाला जाऊन बघा आम्ही कसं केलं. क्यूट आहे ना. चलो आता आम्ही निघाले कोला बीचला. आणि इकडे बघा काय कसिनोवर विषय चाललाय. दादा म्हणतो नाही मला ट्रेनने सोडा बोलतो. बरं विषय कसा आहे, दादा उद्या जॉबला जायचे ना, आता सकाळी डायरेक्ट दादा सरळ डायरेक्ट तुला आम्ही ऑफिसला सोडतो ना. हा दादा डायरेक्ट ऑफिसला. भाऊसाहेब आले आणि भाऊसाहेबांनी जो दादा किती मेहनत चाललोय बघा. पार्स आला का बघा. हे बघा इथून जर पडला ना तर अस्मिता सुरू होईल. काय पण मी काय म्हणते, अभिला ठेवा तुमच्या इथे, ताईला मदत होईल. ह्या ताई घेता का त्याला? तू इथे स्टॅच्यू म्हणून उभा राहा ना, सगळे जसं सेल्फी काढतील. पाणी बॉटल 30 रुपये. कोकम चालू काय नको. तू बनवलास तर अजिबातच नकोय मला. कदर नाही माझ्या पाककलेची. हो नक्की माझ्या पाककलेची कदर नाही तुम्हाला. कदर हे बघ ठेवतात ना तुला, त्यांना कदर आहे तुझ्या पाककलेची. लिंबू सरबत कर्जत चिकन पडायच्या बाजूला तिकडे. अभि हे कॅप घालून इथे उभा राहिलास तर खूप सारे कस्टमर्स येतील अभिला बघायला असे. हा येस. कर्जत करंजा उरण करंजा रायगड जिल्हा. हा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. चला इतनी धूप
अरे धूपची सवय झालेली पाहिजे तुला आता. का? आपण केरळला किती धूप मध्ये फिरलो. पण नाही, केरळपेक्षा डेंजर म्हणजे डेंजर ऊन आहे ते. काही काळे वेळ पडायची वाट नाही बघायची. पडलं काय? पडलो तर पडलो. पडलं? घरी जाऊन झोपाय दे. पडलं स्वतः काय. ए पण ते आपल्याला कोणतरी पाठवणार होतं ना सोबत. नाना आहेत का? ओके. आपण आता उतरताना उतरतोय. चढताना खूप बेकार आहे. एकदम जवळ जवळ ते स्टेप्स. मयूर म्हसे बायकोच्या समोर आता बोलशील का? कसं आहे लोकेशन? बायकोने बघून आणलेलं. असं काय नाही, तुम्ही दुसरीकडे घेऊन जाणार होते, त्यांनी सांगितलं कोल्हापूर. काबोदे रामावरून इथेच कोलालाच यायचं होतं. रॅत सुखी एक नंबर बसलाय हा. आम्ही आता जाणार आहोत कायकिंग करायला. एक नंबर. त्यांनी मला बोट पण पिंक. मी खरं सांगू तर मला पिंक वालीच बोट हवी होती आणि त्यांनी पिंक ड्रायव्हर चालत बसायला का? बसता तरी येतो का नाही समजत नाही. बघा मेहनत बघा. नाही नाही नाही, आधी तुमचं काय ठेवा माहिती का? हा बघ. आणि बघ पाय ये बघ, हे शिकून घ्या. पलटी करशील रे बायकोला. हे बघ नाही, संतुलन बनवून ठेवावं लागेल रे मला. हे संतुलन खतरनाक आहे. आता आम्ही चाललोय. ओजीज, आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय गाईज. ओजीज, आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय. सगळे जाम झाले इथे. तो टेकव त्याला अभ्या. तो हा वल्ला टेकव त्याला आणि मार इकडे. चलो थांबा रे, जास्त पुढे नका जाऊ. थांब दादा, मारू नको. अस्मित चल, ढकल इकडून इकडून. थांब, मला चालवायला लागेल आता. थांब. मयूर तूच चालवू शकतोस. अरे एकदम परफेक्ट आलाय आपल्याला अंदाज करतो आता. स्पीड पण बघ. ब्रेक पण आहे तिला. ब्रेक आहेत अभ्या. काय बोलतो नाही ब्रेक? ए आपण झाडीमध्ये चाललोय. झाडीमध्ये चाललो. वाव, हे कुठे निघालात तुम्ही भाऊसाहेब? ह्या हाताचा मार, ह्या हाताचा. ए कुठे? ये तो ठोक गई. मस्त मस्त खतरनाक. सोबत नवरा असल्यावरती आपल्याला काहीच करायचं. थोडा रेस्ट करते आपण. मी रेस्टच करते. बघा माझा वल्ला. भाई साहब, खाली उतरणं एवढं इझी होतं ना, पण वरती चढणं पूर्ण म्हणजे पूर्ण श्वास फुलला आमच्या सगळ्यांचे. डेंजर. तिथे पण ते हायकिंग करून फुल पाय गेले कामातून आणि आता फुल पूर्ण वरती चढायचं. फायनली वरती चढलो. आता मला एक मांजर भेटली छोटंसं. तिला काहीतरी होतंय पण माही कळत नाही आहे काय होतं तिला ना. किती सुंदर आहे. डोळे बघा किती ग्रीन आहे. काय होतं बाबा? ठीक आहे, आता कॉफी पिऊन घेते आणि आम्ही आत्ता निघालोय आमच्या रिटर्नच्या प्रवासाला. बॅक टू होम. संपली आमची शॉर्ट आणि स्वीट अशी मस्तपैकी ट्रिप, जी की मयूने खूप म्हणजे खूपच छान प्लॅन केलेली. ॲक्च्युली असं होतं की असं काही फिक्सच नव्हतं जायचं. बट जेवतानी खातानी तरी ठेव. अरे कॉफी पिते आम्ही. अशी मॅव मॅव करते हिला. आपण आता थोडीशी कॉफी देऊया, बघूया पिते का.
कोणती थाळी आहे ही? सुरमई थाळी, सुकटे. हे बघ दादा, हे काय कालव आहेत ना? कालवे. ही कसली तरी चटणी वाटते आणि हा रस्सा आहे. चपाती, सुरमई आणि सोलकढी. असं तोंडाला पाणी आलंय. ही बघा, तुला दिलं होतं खायला. कोणती भाजी आली जर मला? मोस्ट फेवरेट काजूची भाजी. कोकणात आल्यानंतर यार काजूची भाजी जर खायला भेटली ना तर खतरनाक. ओले काजू. वाव. आमरस आहे जो की मी खात नाही. हे बुंदी आहे ना, काय म्हणतात त्याला? इकडे बघ, आमरस बोलल्यावर बघ. इकडे जर अभिचं नाव येतं तर फक्त अभिलाच द्या का? अटॅक करणार एक नंबर प्लेट आले. आता दादाला पण काजूची भाजी का नाही? आमची सुरमई थाली, दादाची पॉपलेट थाली, इकडे पण सुरमई आहे. ओके, अटॅक. उभे खाऊन थांबा 1 मिनिट. अरे मी एवढा वेळ थांबून तुम्हाला इथे जेवायला आणले, काहीतरी असेल म्हणून ना. मी खरंच तुला सांगते, या पूर्ण ट्रिप साठी थँक्यू सो मच. ही पूर्ण ट्रिप मयूने अरेंज केलेली. माझं काहीच नव्हतं की जायचं की बघा मध्ये जायचं नाही जायचं असं काहीच नव्हतं. सो थँक्यू सो मच. ही पूर्ण ट्रिप मस्त प्लॅन झाली, मजा आली आणि स्पेशल थँक्स. स्पेशल थँक्स टू मयू. थँक्यू आल्याबद्दल. आता मी किती पण बोंबललो असतो, तू आलीच म्हणून पण प्लॅन झाला ना. येस. तो काय देऊ? काजू देऊ तुला? काजू देऊ? थांब थोडंसं थांब, तुला देणार, सगळं देणार तुला. थांब जरा, ठीक आहे? काजूची भाजी खेकडे खाल्ले असते ना, काहीतरी नाव काढलं असतं. 1 नंबर. या मेच्या सीझन मधली, मे नाही म्हणजे एप्रिल, पण आता सीझन सुरू झाला, पण या पूर्ण सीझन मधला फर्स्ट टाइम ही भाजी माझी. ही आणि मशरूमची भाजी खूप म्हणजे खूप जास्त फेवरेट आहे. सुकट मधले हे खाल्ले काजू, सुकट मध्ये बनवतात ती काजू. हा, ते पण खूप भारी लागतं. माझ्या आईकडे सुकटच्या रस्स्यामध्ये काजू टाकतात, अल्टिमेट लागतं. दादा आमरस पण तू खा नंतर. मी आमरस नाही खात. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? कोणी पण खा. सोलकढी. गाईज जेवण पण झालं आहे आणि पटकन चेंज पण करून आलो आम्ही, कारण की अजून खूप पुढे जायचं आहे. आणि मयूला परत एकदा वन्स अगेन थँक्यू सो मच. एवढी मस्त ट्रिप प्लॅन केलीस आणि जेवायला पण परफेक्ट ठिकाणी आणलं की नाही. माझं फेवरेट. म्हणजे नेहमी काय होतं, कुठली गोष्ट करायची असली ना की मीच प्लॅनिंग करते, तर त्याचं असं होतं की तू एकटीच प्लॅन करते. सो या वेळेला मी काहीतरी प्लॅन करतो असं त्याचं होतं. सो छान प्लॅनिंग. ओके. हो, कोकणी टेचा आहे, साधा नाही. कुठला घेतलायस तू? भेंडीचा कोकणी टेचा. भेंडी मिरची नाही, भेंडी आणि हे ते तेवढं पण कलम बघा. आंबे आणि भेंडी याचा दोन. हे लांबून असं वाटलं मला, म्हणून मला असं वाटलं की खरंच भेंडी, म्हणून मी पुढे घेतलं बघायला. चलो गाईज, ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. थँक्यू बोला सगळ्यांना. तुम्ही पण आलात, आमच्या अॅनिव्हर्सरीची शोभा वाढवली. बरं वाटलं अख्ख्या ब्लॉग मध्ये आम्हाला. शेवटच्या क्षणाला सॉरी बोललो. थँक्यू बोललो. थँक्यू. आम्ही तुम्हाला थँक्यू बोललो. ओके, तो चलो गाइज, व्लॉग इधर ही एंड करते हैं. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग मध्ये. भेटूयात. बाय बाय. चलो, व्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय करा. बाय अभि बाय. हे बघा माझं गळ्यातलं घातलं. हे खरंच चांगलं वाटतं मुलांना. मग तिथे घातलेलं आहे का मुलांनी? येस, मी पण भारी दिसतोय. अरे भाऊ भारी आहे आपला. येस.
चला 100 किती कर माहिती